नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राम पोखरे, अमृतलाई नॅचरोपॅथी सेंटर, संभाजीनगर. सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस, लंबार पेन, L4 L3 मध्ये गॅप किंवा सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस मध्ये काही घरव काम करीत असताना किंवा मशनी काम करीत असताना किंवा मानेची विशिष्ट पोझिशनना चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे जे C2 C3 मध्ये गॅप निर्माण होतो, तिथली चक्ती डॅमेज होती. त्याचा परिणाम हा होतो का पेशंटला ऑक्सिपिटल रिजनना म्हणजे डोक्याच्या पाठीमागच्या बाजूने पेन होणं, त्यानंतर हाताला मुंग्या येणं, हात जड पडणं, हात उचलायला त्रास होणं आणि याचाच परिणाम पुढे पेशंट फ्रोझन शोल्डर मध्ये जातं. त्या फ्रोझन शोल्डर मध्ये अशी अवस्था होती का पेशंटचा हात वर जात नाही, कारण पाठीमागची जी स्कॅप्युलाची मसल आहे ही आकसल्या जाते आणि ती आकसण्याचं कारण C2 मधून निघणारी जी नर्व आहे ती नर्व कमी पडते, कारण ती गुंतल्या जाते. तर त्यामुळे त्या पेशंटचा हात वर जात नाही. आणि ह्या सगळ्यांना पूर्ण पेशंटला जर क्लिअर करायचं म्हटलं तर याच्यामध्ये षटक्रिया हा खूप छान उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये ट्रॅक्शन लावून तुम्हाला सर्वाइकल ट्रॅक्शन लावून सर्वाइकलची जी बोन आहे जी सेटिंग केल्या जाते आणि त्यानंतर तिथं लोकलला स्टीम आणि मसाज देऊन त्यासोबतच ॲक्युपंक्चरची जोड लावून हे पेशंटला 5 ते 6 दिवसामध्ये पेशंट पूर्णतः क्लीन होतो, पूर्ण बरं होतं. हात पण प्रॉपर वर जायला लागतो, हाताचे मुंगे येत असेल ते पण क्लिअर होतं. पेशंटचा हेडेकचा प्रॉब्लेम असेल, डोकं दुखणं असेल, हा पण त्रास कमी होतो. मानेला लागलेली रग ही पण कमी होऊन जाते. कधी कधी पेशंटला या अवस्थेमध्ये चक्कर येणं किंवा फेकल्यासारखं होणं असे कॉम्प्लिकेशन पण होतात. तर ह्या सगळ्यावर जर उपचार षटक्रियामध्ये आपल्या नॅचरोपॅथी सेंटरमध्ये खूप छान पद्धतीने पूर्णतः बरा होतो. असंच एक पेशंट मॅडम योगिनी देशपांडे म्हणून आपल्याकडे आलेल्या होत्या 5 ते 6 दिवसापूर्वी. हे सगळे कंप्लेंट घेऊन डोकं दुखत होतं, हात बिलकुल वर जात नव्हता, वर इतकं जात नव्हतं की स्वतःच्या हाताने त्यांना केस पण विचारता येत नव्हतं, डोक्याचा त्रास होता, झोप डिस्टर्ब होती, हाताला मुंगे येणं, हात उचलणं न जाणं, वेदना होणं, मान सारखी दुखणं, असे सगळे कंप्लेंट घेऊन जे आपल्याकडे मॅडम आलत्या. तर आज 6वा दिवस आहे. त्याच्यानंतर पेशंट किती पूर्णपणे बरे झालं हे आपण पेशंटच्याच तोंडाने ऐकायचं आहे. तर तुम्ही तुमचं नाव सांगा. मी योगिनी देशपांडे, न्यू छत्रपतीनगर, संभाजीनगरमध्ये राहते. माझा हात म्हणजे खूप दुखत होता, कणिक भिजवता येत नव्हती, माझं केस विंचरता येत नव्हते. डोकं धुवायचं म्हणलं तर मला दुसरं कोणाला तरी म्हणावं लागत होतं माझं डोकं धुवून द्या. म्हणजे आज माझा हात वरती जातो, नाही तर मोबाईल पण मला हातात धरता येत नव्हता, इतकं हाताला कळ लागायची. पण आता एकदम मी बरी आहे, मला खूप फरक वाटतो. मी आधी खूप दाखवलं पण मला कुठलंच असं अनुभव आला नाही की इतक्या लवकर मी बरी होईल. नाकातून पाणी गळणं, शिंका येणं, अर्धं डोकं दुखणं, माथा दुखणं, झोप लागत नव्हती. पण आज मी 6 दिवसात मला खूप फरक वाटला. परत इथे यावं, औषधी घ्यावं असं वाटतंय. धन्यवाद, स्टाफचे पण धन्यवाद. स्टाफ पण खूप चांगला आहे. हात वर जात नव्हता, हो, तर तो हात वर करून दाखवा. हो, हे काय केसापर्यंत जातो, काय डोकं धुता येत नव्हतं मला. आणि जे तुम्हाला त्रास होता सकाळी उठल्यानंतर, ऍक्च्युली कंडिशन काय होती, आयुर्वेदानुसार जे पेशंट कफ प्रकृतीचे असतात तर ह्या लोकांना सकाळी उठल्यानंतर शिंका येणं, सांधे जखडल्यासारखं वाटणं, सकाळी कमीत कमी जोपर्यंत सूर्यप्रकाश 11-12 पर्यंत सूर्य वर येत नाही तोपर्यंत त्या पेशंटला प्रॉपर फ्री वाटत नाही, म्हणजे सांधे जखडल्यासारखं होतं. ही आम अवस्था, आम वाताचे पूर्व लक्षण असते. तर ह्या अवस्थेमध्ये ही पेशंटला जॉईंटला पेन होणं किंवा चालताना सांधे जखडल्यासारखं वाटणं, शिंका येणं आणि ब्रेथलेसनेस, कधी कधी दम लागणं, ही अवस्था होती. ही अवस्था ही सर्वाइकल स्पॉन्डिलायसिसचं ट्रीटमेंट करीत असताना त्यालाही किती आराम वाटतो पेशंटच्या तोंडून नाही का. म्हणजे मी झोपेतून उठले तर मला सरळ उभं राहता येत नव्हतं. आता मी सरळ उठून उभी राहते, नाही तर एका पायावर मला हा अर्धा भाग खूप दुखायचा. उठताच आणि जे शिंका येत होत्या त्या बंद झाल्या, शिंका बंद झाल्या फक्त 4 ते 5 दिवसाच्या ट्रीटमेंट मध्ये. हो, बरोबर. शिंका बंद झाल्या, नाकातून पाणी येणं ते बंद झालं, डोकं दुखणं बंद झालं, झोप पण आता मला झोप खूप चांगली लागली, हाताला ज्या मुंग्या येत होत्या त्या पण बंद झाल्या आणि जॉईंट पेन जी थोडीफार होत होती ते पण कमी झाले. तर तुम्ही इथल्या षटक्रियाच्या उपचारांना किती समाधानी? खूप समाधानी. तर मित्रांनो, नॅचरोपॅथी सेंटर, अमृतलाई नॅचरोपॅथी सेंटर, शिवाजीनगर इथे नॅचरोपॅथी पद्धतीनं आणि पूर्णतः नॅचरल पद्धतीनं कुठल्याही प्रकारचे औषधाचा वापर न करता पेशंट फक्त थेरपीने पूर्णपणे 5 ते 6 दिवसात वर्षानुवर्षाचा त्रास हा बरा केला जातो. तर मित्रांनो,
नक्कीच सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस असेल किंवा लंबर स्पॉन्डिलायसिस असेल, याबद्दल जर तुम्ही ह्या आजाराने त्रस्त असाल तर एक वेळेस नक्की सेंटरला भेट द्या. धन्यवाद मॅडम.